विरोधी पक्षाच्या 2 आमदारांच्या निलंबनाच्या विरोधात विनोद तावडे यांनी राज्यपालांकडे तक्रार केलेली आहे। असभ्य वर्तन केल्याने शिवसेना आमदार दिवाकर रावते आणि मनसे आमदार प्रवीण दरेकर यांचं निलंबन करण्यात आलं। या प्रकरणी दाद मागण्यासाठी विनोद तावडे यांनी राज्यपाल के शंकर नारायणन यांची भेट घेतली। बहुमताच्या जोरावर सरकारकडून विरोधकांची मागणी दडपली जाते आणि एखादा मुद्दा उपस्थित केला की आमदारांचं निलंबन केलं जातं असा आरोप तावडेंनी केलाय आणि त्यानंतर या प्रकरणाकडे लक्ष देण्याचं आश्वासन राज्यपालांनी दिले। आम्ही विनंती केली की आपण माननीय सभापतींशी चर्चा करा, माननीय अन्य नेत्यांशी चर्चा करून ही विरोधकांना चर्चा करता येईल सभागृहात अशी आपण काळजी घ्या, अशी आम्ही त्यांना या राज्याचे पालक या नात्याने विनंती केली। आणि तसंच जे निलंबन झालेलं आहे रावते साहेबांचं आणि विधानसभा प्रवीण दरेकरांचं, तर गेल्या वर्षभराची 59 निलंबन झाले। ते सत्ताधारी पक्ष विरोधकांचा आवाज दाबायचा प्रयत्न करत आहे आणि या विषयामध्ये चेंबरमध्ये झालेल्या घटनेवर अशा प्रकारचं मत कसं निलंबन कसं होऊ शकतं याचं आश्चर्य राज्यपालांनी खरं म्हणजे वाटलं। आपण इतर काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक। सिंचन घोटाळ्याच्या विरोधात आज विरोधकांनी जोरदार निदर्शनं केलेली आहेत। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच विरोधकांनी ठिय्या मांडला आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते आणि मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांचं निलंबन झाल्यानंतर त्यांचं निलंबन मागे घेण्यात यावं यासाठी विरोधकांनी आता सरकार विरोधात हत्यार उपसलेलं आहे। आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच विरोधकांनी ठिय्या आंदोलन केलं आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। सत्तेचा दुरुपयोग करत सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे। आपलं घर वाचवण्यासाठी पीडब्ल्यूडीच्या विरोधात आज